आई ही बॅग सापडली मला. याच्यात पैसे घ्यायचे आहे वाटते. बॅग सापडली मला. पैसे आण बरं इकडे. दे बरं, पाहू दे बरं. हे मॅड आहे आता. हे कोणाला सांगून देईन अशी गोष्ट. आता आपल्याला मला हे बरोबर प्लॅन न करावं लागेल. आता काही ना काही प्लॅन करावं लागेल. का बाबूराव? आबाजी, हो आबाजी, खरी गोष्ट आहे का? त्या इले मॅडाले सोनं सापडलं म्हणते. पुरा मॅड आहे. खरी गोष्ट आहे का ते? काही लावते ना राजा ते. लयच मॅड आहे ना. थांबा तुम्ही दोघं जण. मी तुम्हाला सांगतो. तेरेच आपण विचारू आता खरंच काय आहे तर. तू येतेस आता इकडे. का रे भेंग्या, हे खरी गोष्ट आहे का? तुला सोनं सापडलं म्हणते, पैसे आहे म्हणते, बॅगच सापडली म्हणते. हो आबाजी, मला बॅगच सापडली. सोनं आहे, पैसे आहे, सगळंच आहे. काही सापडली रे तुला बॅग? काही सापडली? कुठे सापडली? ते पैशाचा पाऊस पडला ताई नदीपाशी. मॅड आहे का बे तू? पैशाचा पाऊस पडत असते का? काही का भकायला मारून राहिला. झोपायला स्टंद का निरा. भेंग्या म्हणजे पक्का भेंग्याच आहे राजा तू तर. बाहेर लेका भेंग्या. आम्हाला सांगितलं लोकायले नको सांगू बा असं. लोक लय स्ट्रीट एंगल उडवत ना. काहीच्या काही भेंग्या भेंग्या काम करू नको भेंग्या तू. हो बस के महाराज नाही बिनकामीच्या. खरंच सापडली मले. जाय बरं तू. इथं भकायला नको बरं. झाला साखरी माया भेंग्याचं लग्न. माय हो नाही बाई. आता तुम्ही कायले फिकर करता? आता लग्न होऊन 8 दिवस झाले ना. आता मी पोरीले न्यायला आलो. आता नेतो जरासं 2-4 दिवस ठेवतो. तुम्ही मग जय बाले पाठवून देजा घ्याले. हो पाठवतो ना, पाठवतो मी. तुम्ही या. आता पोरीले बरोबर जा. आज काय जाता 1 दिवस मुक्काम करते. आता ये सांगते या, पण पोरीले घेऊन जा. आणि पोरी बरोबर जातो. या बा. तू काही काळजी करू नको. मी येतो घ्यायला तुला. मामीजी येतो. नमस्कार. येतो मग आता. चालू पोरी. उशीर होईल मग आपल्याला. गाडी हुकली तर मग गाडी नाही आहे का हो बाई? गाडी लवकर येत नाही वाटते बा. 8चा गाडी हुकला का आपला? नाही हो बाबा, येईन ना. का रे भाऊ, गाडी गेला का? नाही हो, गाडी काय गेला. पाहुणे बा, तुम्ही कोण्या गावाचे होय? इथं कोणाच्या घरी आले होते? आपली जवळ आहे नाही तर. कोण? हे आपले भेंग्याराव. हा, आपले भेंग्याचे सासरे भाऊ आहे का तुम्ही? बरोबर. आता गावाकडे चालले का? हो, गावाकडे चाललो परीले घेऊन. बस आता येतेच गाडी. हो ना राजा, या गाड्याला कटायला माणूस. एसटी फटकन येत नाही. अर्धे तिकीट केल्या फक्त. काय फायदा? अरे बाबू, जात नाही का सुनीले आणाले? 15 दिवस झाले ना. जातो ना. जा लागते ना आता. पण मला कसं जा लागते ते तर माहित नाही बाई. कसं जा? माई तर स्वयंपाक करू येली होऊन राहिले. आणि तुला समजून नाही राहिलं कसं जा लागते तर. कसं काय जा लागते तिच्यात? बरोबर एसटीत बसायचं जायचं. एसटीत बसून कसं जायचं बा? हे बा, एसटीत कसं तुझ्या सासऱ्याचं गाव आहे मोठं. तर एसटीत कंडक्टरला सांगा जेव्हा इथून तू सकाळी निघशील तर तुला संध्याकाळी होती जायला. तर ज्या गावात सगळ्यात जास्त लाईट असेल ते गावच्या सासऱ्याचं बा. कोणत्या रंगाची असते लाईट आहे? लाल, हिरवे, पिवळे, निळे, काळे असे लाईट असले का त्या गावले उतरतो तू. लय लाईट असणार गाव. काय लाईट असते का बापा? लाईट नसले तर काय लाईट लागला. आणि पाहिजो उच्च निच्चेवर बसजो. जवळचा मान असते सासरवाडीत. बरं मग आता उद्या मी निघतो. आता उद्या जातो बरोबर. आता कसं ना कसं जाच लागल. का आबाजी कुठे चालले? काही नाही गड्या, ही एसटीची वाट पाहत बसलो इथं. तू कोणीकडे फिरवला चष्मा लावून. एकदम खतरनाक काम आहे. ते ड्रेसिंग काम आहे. मग आपलं कामच तसं आहे. हा भेंग्या कुठे चालला?
अरे भेंग्या कुठं चालला तू? कुठं जातो? बोलून नाही राहिला राजा. म्हाताऱ्या माणसासंग बोलत आहे मी. काही नाही बाबाजी, ते मग बायकोला आणायला चाललो. ते सासरे भावानं नेलं तर सासरवाडीला चाललो मी एस टीवर. बापरे, भेंग्याचं लग्न नाही झालं का? आबाजी तुम्ही कुठे चालले? काही नाही गड्या, माय तंबाखाच्या पुड्या आणि बिडीचं बिंडल झालं खलास. तर मी चाललो अमरावतीले. तुम्ही काय इथून अमरावतीला जाता का भाऊ आता? की दूर आहे अमरावती? 100 किलोमीटर आहे ना. नाही ते कसं आहे माहित आहे का, अमरावतीला जरासं फिरणे होते, बिड्याचं बिंडलही घेणं होते आणि बुडीले भेटणं होते. बुडी गेली न तिथं अमरावतीले. राजीव आबाजी, बुडीशिवाय गमत नाही तुम्हाला. बापा. अरे भेंग्या, कोणत्या गाडीने चालला होता तू? 9च्या गाडीनं जायचा विचार होता माया. चलो तिकीट बोलो. चलो, कोणत्या गावाला चालला तू? ज्या गावाला लाल हिरवे निळे पिवळे लाईट दिसन त्या गावाला नेऊन द्या मला तुम्ही. त्या गावाला उतरून द्याचा. अबे पागल आहे का बे तू? तुला समजत नाही का? नाव घेऊ असते ना गावाले का कसं तसा कोणतं लाल हिरवे पिवळे निळे काय लाईट असते का? का तुम्हाला काय लाईट नाही माहीत का? अंधार पडला का झाली काय लाईट? काय राजू कंडक्टर साहेब, कंडक्टर कसे बनले हो तुम्ही? जाऊ द्या ना हो, मेळा आहे ते मोठ जा उतरून बरोबर. ते पण कुठं उतरत त्याले? मोठ्या गावात स्टॉपवर उतरून देऊ. बरं चाल बा. आलं का हो? नाही, या जाऊ बा. काही तकलीफ बिकलीफ झाली का? तशी तकलीफ बिकलीफ तर काही झाली गेली नाही म्हणा. पाणी आणणं जवळ बससाठी पाय गी धुवाले टावेल पाणी देते प्याले थकले ना. आले का हो? या फाटे जवळ बोले बसाले. या बसा. फाटावर बसत नाही मी. मा आईनं मला सांगितलं होतं उच्च निच्चीवर बस म्हणे बाबू. बाई त्या दिलीपरावच्या घरून खुर्ची आण बरं. एक बसत नाही म्हणते ना फाटावर. हो बाबा आणतो. बसा खुर्चीवर आता. नाही खुर्चीवरही बसत नाही मी. मा आईनं मला सांगितलं उच्च निच्चीवर बस म्हणे बाबू. जवळचा मान असते असं थोडी असते. बाप्पा मी तर खटायली या माणसाली. तुम्ही नाराज नका हो, मोठी खुर्ची आणतो तुमचं का हे इच्छा आहे ना आता. अशा ठेंगण्या गोष्टीवर मी बसलोच नाही. मला जमतच नाही ते. आपण उच्च निच्चीवर बसणारा माणूस आहे. त्याच्यापेक्षा उच्च निच्ची काय आणाव? थांबा पाय तुम्ही. काय राजू जवळ याच्यापेक्षा तर काही उच्च आहे नाही आमच्या घरी बसायला यायला. थांबा मी माझी जागा बसायची पाहतो. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. बा खाली बसाल ना तिथून. नाही मला जमतच नाही. मला माझ्या आईनं सांगितलं तो उच्च निच्चीवर बसायचं. उच्च निच्चीशिवाय मी खाली बसत नाही. अरे जमतच नाही आपल्याला. आपला मान आहे जवळ आहे आम्ही. आता मानपणाची आम्ही कमी करतो का? पण तुम्ही खाली दे या. वरती कोण जाऊन बसले? नाही मी खाली येत नाही. काय बाबा मी डोक्याचा माणूस आहे बाबा. ह्याच्या काही मागे लागू नका. चला नाही ना बळा का बरं तू? अरे पडन ना जेवाय बा. हो खाली उतरा ना. असे काऊन करू राहिले तुम्ही? काय राजू एवढे तुम्ही माणूस खतरनाक असे काऊन करू राहिले?